नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा लॉटरीमध्ये जो स्कीम नंबर आहे 421 त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर या प्रोजेक्टचं नाव आहे सीझन सहारा आणि हाचं लोकेशन आहे कल्याण ईस्ट. कल्याण रेल्वे स्टेशनपासून जवळ हे 6 किलोमीटरवर आहे आणि इथे जवळ LIG अंतर्गत 37 फ्लॅट्स इथे अवेलेबल करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. याचा जर कार्पेट बघाल तर 30 ते 40च्या मध्ये आहे. अ, एक सेकंड, 30 ते 40 म्हणजे जवळ 320 ते 420, 320 ते 420च्या मध्ये हा कार्पेट आहे आणि याची प्राइस जी आहे ती 19 लाख ते 25 लाखाच्या घरात आहे. आणि बाकी आपण अजून डिटेल्स याच्यामध्ये बघणार आहोत. सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओही बघणार आहोत याच्यामध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर आता सर्वात आधी जर आपण याचं रेरा वेबसाईटवर चेक करूया. तर रेरा वेबसाईटवर जर तुम्ही बघाल तर या प्रोजेक्टचं नाव असं आहे सीझन सहारा बिल्डिंग नंबर 6. ठीक आहे. तर टोटल या प्रोजेक्टमध्ये टोटल 6 टॉवर्स आहेत. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते बिल्डिंग नंबर 6 मध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. वेबसाईटवर गेल्यावर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन वगैरे नाही आहे. ठीक आहे. ते मी तुम्हाला एक सेकंड दाखवतो. इकडे त्यांनी लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. ठीक आहे. याचं जे कन्स्ट्रक्शन आहे डेट ऑफ रजिस्ट्रेशन 2024 आहे आणि याचं डेट ऑफ कम्प्लिशन हे 2026. ठीक आहे. तर मी बाकीच्या काही वेबसाईटवर चेक केलं तर ॲक्च्युली डिसेंबर 2025 याचं पोझिशन डेट होती, पण ती आता पुढे ढकलली आहे 2026ला. ठीक आहे. तर मला वाटतं अजून एका वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन मिळेल. ठीक आहे. बाकी याची जर मार्केट प्राइस जर तुम्ही चेक केली, ठीक आहे, तर जवळजवळ 1 BHK बघाल तर 40 ते 60 लाखाच्या मध्ये याची प्राइस आहे आणि तेच म्हाडाच्या वेबसाईटवर जर म्हणजे म्हाडा जे ऑफर करते ते 20 ते 25 लाख. तर खूप चांगल्या दरात हे प्राइस ऑफर केली आहे आणि प्लस पोझिशनसुद्धा एका वर्षात आहे. त्याच्यामुळे नक्की जर कुठे कल्याण आजूबाजूला तुम्ही राहत असाल तर नक्की अप्लाय करा या लोकेशनसाठी. आणि फ्लॅटसुद्धा जास्त आहेत. 1 BHK आणि 2 BHK दोन्ही आहेत. तर ती माहिती मी तुम्हाला आता देतो. ठीक आहे. थोडंसं आपण बिल्डिंगचं स्ट्रक्चर वगैरे आता समजून घेऊ. एक सेकंड. कुठे गेला? हां. हे मी जरासं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हे बघा इकडे लिहिले बिल्डिंग नंबर 6मध्ये तिकडे जवळजवळ 75 युनिट्स आहेत आणि ही जी बिल्डिंग आहे ती ग्राउंड प्लस 15 फ्लोअरची असणार आहे. म्हणजे ग्राउंड आणि प्लस 15 फ्लोअर. ठीक आहे. आता जे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत ना ते इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे लिहिलेलं आहे रिझर्वेशन म्हणून इकडे लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर म्हाडाचे फ्लॅट्स इकडे अवेलेबल आहेत. म्हणजे फर्स्ट फ्लोअरपासून ते 8 फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. आणि 8 फ्लोअर ते 15 फ्लोअर हे प्रायव्हेट रेसिडेन्शियल असणार आहे. ठीक आहे. पण एकाच टॉवरमध्ये दोन्ही फ्लॅट्स आहेत. म्हाडाचे पण फ्लॅट्स आहेत आणि जे प्रायव्हेट आहेत तेही फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. फर्स्ट फ्लोअर ते 8 फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत आणि 9th फ्लोअर ते 15 फ्लोअर प्रायव्हेट याचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. आणि प्रत्येक माळ्यावर नाही म्हटलं तरी जवळजवळ 5 फ्लॅट्स असणार आहेत म्हाडाचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 1 BHK असणार आहेत आणि 2 2 BHK असणार आहेत. इकडे जर तुम्ही बघितलं ना इथे दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि कार्पेट जो त्यांनी सांगितलेला आहे तोच आहे. 320 ते 420च्या मध्ये आहे कार्पेट. 320 वाला कार्पेट आहे ते 1 BHK असतील आणि 420 वाला कार्पेट आहे ते 2 BHK असतील. ठीक आहे. तर ही सगळी माहिती आहे याच्यामध्ये. अजून एक सेकंड, अजून मी तुम्हाला थोडीशी अजून माहिती देतो. हां, जसं मी तुम्हाला हा त्याचा प्लॅन आहे. ठीक आहे. तर इकडे टोटल 6 बिल्डिंग आहेत. ठीक आहे. बिल्डिंग नंबर ही 1, 2, 3, 4, 5 आणि इकडची ही जी बिल्डिंग आहे ना बिल्डिंग नंबर 6 याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्याची जरा क्वालिटी चांगली नाही आहे, पण दॅट्स ओके. ठीक आहे. आणि हे जर बघा कल्याण रेल्वे स्टेशन जर पासून जर बघितलं याचं लोकेशन, ठीक आहे, सीझन सहारा टॉवर, तर जवळजवळ 22 मिनिटांनी 6 किलोमीटर दाखवत आहे. ठीक आहे. बाकी अजून तुम्हाला माहिती देतो मी. थोडंसं लेआउट बघून घेऊ आपण याचा. हे बघा इकडे पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बिल्डिंग नंबर 6 8 फ्लोअरचं त्यांनी दिलेलं आहे. म्हाडाचं इथे त्यांनी इकडे त्यांनी सगळं लेआउटमध्ये मेन्शन केलेलं आहे. हे बघा इकडे लिहिलेलं आहे म्हाडा म्हणून. ठीक आहे. आणि इकडे पण दिलेलं आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8 फ्लोअर हे म्हाडाचे असणार आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे जे फ्लोअर आहेत ते
प्रायव्हेट याचे असणार आहेत. ठीक आहे. ओके, थोडंसं लेआउट बघून घेऊ आपण. थोडंसं क्लॅरिटी चांगली नाही आहे, पण ठीक आहे, आपण प्रयत्न करू. 104 to 204. एक सेकंड. नंबर कुठे गेला रे? 104. 104 हा 2 BHK आहे. ठीक आहे, तर हा असा त्याचा लेआउट आहे. तुम्ही बघू शकता बेडरूम आहे, त्याला एक अटॅच वॉशरूम, 2 हा 2 BHKचा आहे प्लॉट. ठीक आहे, तर 2 बेडरूम आहेत, एक अटॅच बाथरूम आहे, त्याच्यात एक कॉमन बेडरूम, किचन आणि लिव्हिंग रूम. हा असा इथून एंट्रन्स असणार आहे. आल्या लिव्हिंग रूम, मग बाजूला किचन, पुढे गेलं की राईट साईडला बाथरूम, त्याच्यानंतर एक बेडरूम इकडे, एक बेडरूम इकडे, आणि त्याच्याला त्याला एक अटॅच टॉयलेट असणार. ठीक आहे, तर हे आहे पूर्ण त्याचा फ्लोर प्लॅन. आता आपण याचे थोडेसे अजून व्हिज्युअल्स बघून घेऊ, जे आपल्याला नेटवर अवेलेबल आहेत. हे बिल्डिंग अशीही दिसणार आहे बिल्डिंग. ठीक आहे, हा बिल्डिंगचा लुक आहे. सॅम्पल फ्लॅटचे व्हिज्युअल्स आहेत. गॅलरी सुद्धा दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. सॅम्पल फ्लॅट आपण बघून घेऊया. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. नक्कीच या लोकेशनसाठी अप्लाय करा जर तुम्ही कल्याणच्या आजूबाजूला राहत असाल, कारण की एका वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन मिळेल लवकरात लवकर. आणि एकाच टॉवरमध्ये दोन्ही फ्लॅट्स आहेत, म्हाडाचे पण आहेत आणि प्रायव्हेटचे पण आहेत. असं नाही की म्हाडासाठी त्यांनी वेगळी बिल्डिंग केली आहे, कारण की मग तिकडे वेगळे चॅलेंजेस होतात मेंटेनन्सचं आणि याचा त्याचा. ठीक आहे, तर बस एवढी माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.